रोजगार हमीची 2 एप्रिल पासून सार्वजनिक कामे बंद. रोजगार सहाय्यक यांचा एल्लगार तहसीलदार व गट विकास अधिकारी यांना दिले निवेदन. महाराष्ट्र शासनाने काढलेल्या 3 ऑक्टोबर 2024 रोजीचा शासन निर्णयाची अंमलबजावणी केली नाही म्हणून रोजगार हमी योजनेचे रोजगार सहाय्यक यांनी सार्वजनिक कामे बंद केली. याकरिता तालुक्यातील रोजगार सेवक संघटनेच्या वतीने तहसीलदार पूजा मातोडे, गटविकास अधिकारी तेजश्री आवळे यांना निवेदन दिले. यावेळी अध्यक्ष भीमचंद दुर्योधन, उपाध्यक्ष श्रीकांत कोभलकर, सचिव कैलास वानखडे सह तालुक्यातील रोजगार सहाय्यक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुका चांदूर रेल्वे मधील सर्व ग्राम रोजगार सहाय्यक आज आम्ही येणाऱ्या 2 एप्रिल पासून सार्वजनिक कामे 15 दिवस सार्वजनिक कामे बंद ठेवणार आहे आणि आमची जी मागणी आहे 3/10/2024च्या शासन निर्णयाप्रमाणे जे आम्हाला फिक्स 8,000 रुपये मंथली मानधन आणि 2% इन्स्टिट्यूट देण्याचे कबूल करून शासन परिपत्रकसुद्धा काढलेले आहे. परंतु अजूनपर्यंत 6 महिने झाले आम्हाला मानधन मिळाले नाही. आणि काल आम्ही जी माहिती बघितली त्यामध्ये जुन्याच पद्धतीने आमचं मानधन आलेलं आहे 5 महिन्याचं 2021च्या निर्णयानुसार. आम्हाला ते मान्य नाही, कारण 2006 पासून आम्ही सर्व ग्राम रोजगार सहाय्यक अतिशय तुटपुंज्या मानधनावर काम करीत आहोत. आणि या मनरेगा योजनेची जेवढी काही कामाची प्रसिद्धी आहे, कामाचा जो बोजा आहे हा संपूर्ण ग्राम रोजगार सेवकावर ग्राम पातळीवर आहे. आणि या ग्राम रोजगार सेवकाच्या माध्यमातूनच केंद्रापर्यंतची मनरेगा ही आज रोजी जिवंत आहे. आणि त्याच रोजगार सेवकांना आज मेल्यात मजरा या सरकारने केलेला आहे. आणि 2006 पासून अजूनपर्यंत आम्हाला फिक्स मंथली मानधन दिलं नाही. आणि या माननीय शिंदे साहेबांनी मुख्यमंत्री असताना 3/10/2024ला एक शासन निर्णय काढला आणि आमचं फिक्स मंथली 8,000 रुपये मानधन आणि जास्ती मॅनेज करणाऱ्या रोजगार सेवकाला 2% इन्स्टिट्यूट देण्याचं कबूल केला आणि महामेळावा सुद्धा घेण्यात आला. आम्हाला अतिशय आनंद आहे. माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथरावजी शिंदे यांनी जे शासन परिपत्रक काढलेलं आहे त्या परिपत्रकाप्रमाणे आजही ते सरकारमध्ये आहेत. त्यांनी आमच्या या महत्त्वाच्या विषयाकडे लक्ष देऊन येणाऱ्या 15 दिवसापर्यंत आम्हाला फिक्स 8,000 रुपये मानधन 3/10/2024च्या शासन निर्णयानुसार देण्यात यावे. नाहीतर आम्ही संपूर्ण MRGHची कामे बंद करू. होणाऱ्या सर्व नुकसानाला हे शासन जबाबदार राहील असे मी आज रोजी जाहीर करत आहोत. ग्रामसेवक संघटनेचा, ग्राम रोजगार सहाय्यक संघटनेचा